गेली अनेक वर्ष सकस विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अनेक दिग्गज कलाकार या महाराष्ट्रात आहेत. पण सध्या काही यूट्यूबर्स विनोदाच्या नावाखाली अश्लीलता पसरवत आहेत. एवढंच नाही तर आता उघडपणे महिलांवर वादग्रस्त विधान करून त्यावर हसण्याचा मूर्खपणा देखील सुरू आहे. याच संदर्भातील एक गंभीर प्रकरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झालं असं की स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये सहभागी झालेल्या एका प्रेक्षकाने महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्य केलं. हिमांशू जांगरा असं या व्यक्तीचं नाव असून त्याने स्वतःचाच एक अनुभव सांगितला. मी एका मुलीसोबत डेट करत होतो. पहिल्यांदाच तिला घेऊन बाहेर गेलो. तिला म्हणालो तुला हवं ते ऑर्डर कर. तिने बिर्याणी मागवली. जेवून झाल्यावर मला म्हणाली मला आता घरी सोड. त्यावेळी बिर्याणीचं 370 रुपयांचं बिल मी भरलं होतं. मग ते वसूल नको का करायला? मला तिला घेऊन रूमवर जायचं होतं, पण मी म्हटलं पहिलीच वेळ आहे म्हणून मी तिला एका अंधाऱ्या ठिकाणी चल अशी गळ घातली. अशा पद्धतीचं वक्तव्य त्यानं केलंय. त्यावर प्रणितने तिथेच त्याचा निषेध करायला हवा होता, पण त्याने देखील हसत हसत या सगळ्याची मजा घेतली. आता या सगळ्याला वेगळंच वळण मिळालंय. भारतभरातून या व्हिडिओवर टीका होत आहे. प्रणितवर बंदी घाला अशा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेत्री अपूर्वा निंबळेकरने देखील यावर सणसणीत पोस्ट लिहिली आहे. ही समाजाला लागलेली कीड आहे म्हणत तिने या प्रकरणाचा निषेध केला आहे. अपूर्वा म्हणते प्रणित मोरेच्या शोची सध्या व्हायरल होत असलेली एक क्लिप मी पाहिली आणि खरंच सांगते मला प्रचंड किळस आला. ती क्लिप अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. एक पुरुष भर कार्यक्रमात अभिमानाने सांगतो की कशा प्रकारे त्याने आपल्या पार्टनरकडून डेटवर झालेल्या खर्चाची वसुली करण्यासाठी तिच्याकडून विचित्र अपेक्षा ठेवली, तिच्यावर बळजबरी केली आणि तो माणूस हे सगळं बोलत असताना त्या शो मधील सगळे पुरुष त्याला हसून प्रतिसाद देत आहेत. हे नेमकं काय सुरू होतं? याला डार्क कॉमेडी म्हणत नाहीत. त्याने केलेल्या बळजबरीचं हे लज्जास्पद समर्थन आहे. आणि हे सगळं सुरू असताना तिथे बसून हसणारे पुरुष हे पुरुष नाही तर समाजाला लागलेली कीड आहेत. आता आपण एक प्रेक्षक म्हणून सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. खरं मनोरंजन नेमकं काय असतं याबद्दल आपण विचार केला पाहिजे. अशा टॉक्सिक लोकांना मत मांडण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून देणं आणि सोशल मीडियावर त्यांना स्टार बनवणं हे आत्ता थांबवायला हवं. अशांवर आता बंदी घालूया अशा तीव्र शब्दात अपूर्वाने या व्हिडिओचा आणि प्रणित मोरेचा निषेध केला आहे. या प्रकरणी हिमांशूला त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकलंय. आता प्रणित मोरेच्याही शोवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबत.